नमस्कार. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती 100% प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील पोलिसांनी सायबर फसवणुकीला 100% प्रतिसाद दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यातील पोलिसांनी. प्रश्न 2. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात नवीन भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशामध्ये. प्रश्न 3 पाहूया. अमेरिकेने कोणत्या देशाला प्रगत नासा MS हवाई संरक्षण दिले आहे? तर त्याचं उत्तर आहे तायवान देशाला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. प्रश्न 4. जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारताचा क्रमांक किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 142. प्रश्न 5. 2026च्या वर्गासाठी आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणाची निवड झाली? तर त्याचं उत्तर आहे रोजर फेडरर यांची. प्रश्न 6 पाहूया. कोणत्या रॉकेटने सेंटिनेल-6B उपग्रह प्रक्षेपित केला? तर त्याचं उत्तर आहे फाल्कन 9 रॉकेटने. प्रश्न 7. भारतीय कला महोत्सवाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू हे. प्रश्न 8. अमेरिकेने कोणत्या देशाला प्रमुख बिगर नाटो सहयोगी म्हणून नियुक्त केले? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया देशाला. प्रश्न 9 पाहूया. शांतता, निशस्त्रीकरण आणि विकासासाठी 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे मिशेल बॅचेलेट यांना. प्रश्न 10. प्रादेशिक मुक्त डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2025 कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करा. भारतीय गोल्फपटू दीक्षा डागर हिने 2025च्या डेफलिफ्टिंगमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 12 पाहूया. नितीश कुमार किती वेळा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत? तर त्याचं उत्तर आहे 10 वेळा. प्रश्न 13. 7वा वार्षिक ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे सिंगापूरमध्ये. तसेच आपण कालचे झालेले चालू घडामोडीवरील प्रश्नांचा रिव्हिजन घेणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रश्न 1. कोणत्या देशाने भारतीयांसाठी व्हिसामुक्त प्रवेश निलंबित केला? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. प्रश्न 2. वार्षिक बिमस्टेक युवा रायजनिक संवाद कार्यक्रमचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 3. कोणता देश फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला सर्वात लहान देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कुराकाओ देश. प्रश्न 4 पाहूया. पहिली नागालँड सहकारी परिषद 2025 कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे कोहिमामध्ये. प्रश्न 5. जागतिक दूरसंचार विकास परिषद WTDC 25 कुठे आयोजित करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बाकू इथे. प्रश्न 6 पाहूया. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2026 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे 23व्या. प्रश्न 7. केब्रिज डिक्शनरीने कोणता शब्द 2025चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरासोशल. प्रश्न 8 पाहूया. केंद्राने भारतातील पहिल्या बिबट्या जन्म नियंत्रण कार्यक्रमाला कोणत्या राज्यात मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यात. प्रश्न 9. सारस आणि हस्तकला मेळावा कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे कुरुक्षेत्र इथे. प्रश्न 10. भारताची आशिया प्रदेशासाठी कोडेक्स कार्यकारी समितीवर कोणत्या वर्षापर्यंत पुन्हा निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 2027 पर्यंत. प्रश्न 11 पाहूया. नागरिकांना सरकार ते नागरिक सेवांमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या राज्याने व्हॉट्सॲपवर मी सेवा सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. प्रश्न 12. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2015 ते 2024 दरम्यान भारतात क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये किती टक्के घट झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे 21% घट. प्रश्न 13. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 नोव्हेंबरला. प्रश्न 14 पाहूया. 64व्या भारतीय अवकाश औषध परिषदेचे आयोजन कोण करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.
तसेच तुम्हाला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.